तुम्हाला सुद्धा जर परफेक्ट हॉटेल स्टाईल दाटसर सांबर बनवायचं असेल, तेही पॅकेटचा सांबर मसाला न वापरता, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. घरच्यापेक्षा आपल्याला नेहमी बाहेरचं किंवा हॉटेलचं सांबर आवडतं, पण ती परफेक्ट चव घरी मात्र येत नाही, कितीही प्रयत्न केले तरी. आज मात्र परफेक्ट ती चव तुम्हाला लागेल याची गॅरंटी आहे. टिप्स आणि ट्रिक्ससह व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. अगदी सोपी रेसिपी आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला तयार करायचा आहे सांबरचा मसाला. कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. यामध्ये घालायचं 1 चमचा जिरे, 1 चमचा हिंग, 1 चमचा हरभऱ्याची डाळ, 1 चमचा उडदाची डाळ आणि 2 मोठे चमचे मी धने वापरलेले आहेत. हे सगळं प्रमाण मी 10 माणसाच्या सांबरच्या मसाल्याचं प्रमाण तुम्हाला सांगत आहे. हा ओला मसाला आहे. हा बनवून तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता 5 ते 6 दिवसासाठी. 5 ते 6 काळे मिरे घातलेले आहेत, 8 ते 9 मेथ्या घातलेल्या आहेत. गॅसची जी फ्लेम आहे ती कमी ठेवायची किंवा मीडियम ठेवायची. पदार्थ व्यवस्थित भाजले सुद्धा गेले पाहिजेत आणि करपले सुद्धा नाही पाहिजे. अगदी तेल माझं मीडियम तापलेलं होतं, त्यामध्ये जिरे फुलले, हिंग फुललं. त्यानंतर मी डाळी आणि धने व्यवस्थित परतून घेतलं. 1-2 मिनटं हे परतून झाल्यानंतर 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आल्याच्या साली काढून तुकडे करून मी इथं घातलेल्या आहेत. कढीपत्त्याची पानं घालायची आहेत, सोबतच हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या चवीनुसार, आवडीनुसार, तिखटानुसार वापरू शकता. मी इथं मीडियम तिखट वापरलेल्या आहेत. यासुद्धा एक मिनिटभर आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत. या मसाल्यांना तुम्ही जेवढं व्यवस्थित परतताना तेवढी सांबरला आपल्याला परफेक्ट चव येणार आहे. त्यानंतर मी घातलेल्या आहेत 6 ते 7 बेडगी मिरची. बेडगी मिरची मी इथं भिजवून घेतलेल्या आहेत. कोरड्या जशा बाजारात मिळतात तशा वाळलेल्या बेडगी मिरच्या घातल्या तरी काहीच हरकत नाही. त्यानंतर मी घातलेलं आहे अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं. गॅस कमी करायचा. सुकं खोबरं, बेडगी मिरची हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं. हे भाजताना एवढा भारी सुगंध घरात सुटतं ना की मी शब्दात तुम्हाला सांगू शकत नाही. गॅस बंद करायचा. हे मिश्रण पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. खोबरं जास्त करपवायचं नाही. अगदी 2 मिनिटासाठी कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे आणि याला पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. कुठल्याही प्रकारे आपण यामध्ये सांबर मसाला वापरणार नाहीत. आणि या प्रकारे जर तुम्ही घरी सांबर मसाला बनवून सांबर बनवत असाल तर याला भरपूर दाटसरपणा येतो. त्यामुळे डाळ जी आहे, तुरीची डाळ जे आपण वरण शिजवून त्यामध्ये घालतो, ते खूप कमी वापरायचं. 10 जणांसाठी मी फक्त 2 वाट्या वरण वापरलेलं होतं, म्हणजे 2 वाट्या डाळ वापरलेली होती. तयार मसाल्यामध्ये थोडंसं पाणी घालून अगदी बारीक याची पेस्ट करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता, हीच ती खरी सांबरची चव आहे, ज्यामुळे सांबरला परफेक्ट दाटसरपणा आणि चव येते. त्यानंतर आता सांबरची फोडणी घालायची आहे. कढईमध्ये 2 मोठे चमचे मी तेल घातलेलं आहे. 10 जणांचं सांबर आहे, प्रमाण जास्त आहे, त्यामुळे सामान मी जास्त वापरले. 2 मोठे चमचे भरून मोहरी घातलेली आहे. जिरं इथं वापरायचं नाही. मोहरी तडतडली की कढीपत्ता आणि सुक्या लाल मिरच्या घालायच्या. सुक्या लाल मिरच्यानंतर उभा लांब चिरलेला कांदा घालायचा. कांदा किंवा लसण जर तुम्ही खात नसताल तर स्किप केला तरी काहीच हरकत नाही. कमी गॅसवर 2 ते 3 मिनिटासाठी कांदा आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे, कारण कांद्याचा कच्चेपणा इथं आपल्याला कमी करायचा आहे. कांदा व्यवस्थित परतून झाला की आपल्याला भाज्या घालायच्या आहेत. भाज्या मी कुकरमध्ये शिजवून घेतलेल्या नाहीत. तुम्ही जर सांबरच्या भाज्या कुकरमध्ये शिजवून घेतल्या तर त्या भरपूर गाळ होतात आणि त्याची चव लागत नाही. मी इथं घातलेले आहे शेवग्याची शेंग, लाल भोपळा, त्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत आणि वांग घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या कमी अधिक करू शकता. बरेच जण भेंडीसुद्धा सांबरमध्ये वापरतात. भाज्या घातल्यानंतर गॅस कमी करायचा आणि 1-2 मिनिटासाठी या भाज्या आपल्याला परतून घ्यायच्या आहेत, कारण कच्च्या भाज्या आपण वापरलेल्या आहेत. तुम्ही या प्रकारे जर एकदा सांबर बनवलं ना तर दुसरे सगळे प्रकार विसरून जाण्याची गॅरंटी आहे. 3-4 मिनटं भाज्या परतून झाल्यानंतर मी टोमॅटो, 2 मोठे टोमॅटो मोठ्या तुकड्यांमध्ये डाईस करून घातलेले आहे. टोमॅटो काय होतं, लवकर मऊ पडतो, त्यामुळे मी उशिरा घातलेला आहे. त्यानंतर 2 मोठे चमचे भरून मी इथं घातलेली आहे पोह्याचे चमचे भरून लाल तिखट, म्हणजेच आपली बेडगी मिरची पावडर जी कमी तिखट असते ती. तुमच्याकडे जी अवेलेबल आहे ती तुम्ही घालू शकता. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. व्यवस्थित हा मसाला परतून घ्यायचा आणि पाणी घालून 5 मिनिटासाठी या भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. आता तुम्ही बघू शकता या भाज्यांचं प्रमाण एवढं आहे. आपला मसाला अर्ध मिक्सरचं भांडं भरून आहे, त्यामुळे डाळीचं प्रमाण आपल्याला इथं कमी लागतं. त्यामुळे 10 जणांसाठी जरी सांबर असलं तरी डाळ मात्र कमीच लागणार आहे. मी फक्त तुरीची डाळ हळद आणि मीठ घालून शिजवून घेतलेली आहे. या भाज्या व्यवस्थित उकळून झाल्या, 50% शिजल्या की आपण तयार केलेला मसाला यामध्ये घातलेला आहे आणि उकळून घेतलेलं
म्हणजेच शिजवून घेतलेलं तुरीचं वरण घातलेलं आहे. तुरीचं वरण शिजवताना फक्त हळद आणि मीठ घातलेलं आहे. व्यवस्थित हे सगळं यामध्ये घालायचं आणि आपल्याला जेवढं पाणी हवं आहे, किती याचा दाटसरपणा आहे त्यानुसार पाणी घालायचं. जेवढं तुम्ही या सांबरला जास्त उकळताल तेवढं ते घट्टसर बनत चालतं. आता सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा पदार्थ तो म्हणजे चिंचेचा कोळ आणि गूळ. आपण आपल्या प्रमाणानुसार कमी जास्त करू शकतो. मला थोडंसं सांबार गोडसर आवडतं त्यामुळे मी इथं गूळ जास्त वापरलेला आहे. आता ह्याला 10, 15, 20 मिनटासाठी मस्त शिजवून घ्यायचं. अगदी दाटसर आणि परफेक्ट सांबार बनवून तयार होतं. पण हे सांबार बनवताना या गोष्टी लक्षात ठेवायच्या की बेडगी मिरची आपल्याला कंपल्सरी वापरायची आहे. त्यामुळे या सांबारला हॉटेल स्टाईल बनतं आणि दाटसरपणा भरपूर येतो. आपण मसाल्यामध्ये डाळी वापरलेल्या आहेत त्यामुळे सुद्धा हे सांबार दाट बनत चालतं. त्यामुळे तुम्ही याला जेवढं जास्त उकळताल तेवढं हे घट्टसर बनतं. त्यामुळे वरून आपल्याला परत यामध्ये पाणी घालावं लागतं. तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट हॉटेल स्टाईल सांबार बनवून तयार होतं. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची. इडली, मेदूवडा, डोसा ज्याच्यासोबत तुम्हाला हवं आहे त्यासोबत सर्व करा. रेसिपी आत्तापर्यंत बघत असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खूप परफेक्ट सांबारची रेसिपी आहे, ट्राय करून नक्की बघा. मी भेटते अशाच एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.